गुड मॉर्निंग. काल आपण जस्ट स्टार्ट केलेलं मोलिक्युलर बेसिस ऑफ इनहेरिटन्स आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं की हाऊ इनहेरिटन्स इज ऑकरिंग इन द डिफरंट काइंड्स ऑफ ऑर्गॅनिझम और व्हॉट इज द बेसिस फॉर दिस इनहेरिटन्स. म्हणजेच एखादं कॅरेक्टर जर नेक्स्ट जनरेशनमध्ये ट्रान्सफर व्हायचं झालं तर आपण इनहेरिटन्स म्हणतो. तर त्याच्यासाठी कुठला फॅक्टर रिस्पॉन्सिबल आहे हे आपल्याला अगोदर माहीत नव्हतं. त्याला आपण मेंडेलच्या एक्सपेरिमेंटमध्ये फॅक्टर असं म्हटलं होतं आणि त्याच्यानंतर मेंडेलनं त्याला फॅक्टर म्हटलं म्हणून त्याला मेंडेल्स फॅक्टर असं म्हटलं. पण व्हॉट इज दॅट ॲक्च्युली अ मेंडेल्स फॅक्टर वी डिडंट नो. सो मेनी डिफरंट सायंटिस्ट केम फॉरवर्ड अँड डिड डिफरंट काइंड्स ऑफ एक्सपेरिमेंट्स. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट आपल्याला केलेले बघायला मिळाले. त्याच्यातला पहिला एक्सपेरिमेंट आयसोलेशन ऑफ न्यूक्लिक ॲसिड इथपासून सुरू होतो फ्रेडरिक मिक्सचरचा आणि त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट बाय द फ्रेडरिक ग्रिफिथ. त्यानं ट्रान्सफॉर्मेशन एक्सपेरिमेंट केला आणि त्यानं सांगितलं की समथिंग इज रिस्पॉन्सिबल टू ट्रान्सफर द कॅरेक्टर इन टू द नेक्स्ट जनरेशन. देन 3 different scientists, Avery, McCarthy and MacLeod, came forward and told about what is that actual factor responsible for the transmission of a character or responsible for specially the inheritance. And then there was also a question mark whether it is a DNA or any other kind of a molecule or not. So again 2 scientists came forward, Hershey and Chaz, and then given a direct evidence that DNA is transmitted and that evidence is based on the radioactive molecules or radioactive labeling. त्या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, रॅडिओ लेबलिंग करणं फार महत्त्वाचं आहे. कारण आपण DNA बघू शकत नाही आहे, आपण DNA आयडेंटिफाय करू शकत नाही. मायक्रोस्कोप खाली सुद्धा दिसत नाही. लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली फक्त ब्लर वगैरे असा दिसतो, ग्रे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं की असं आहे, ते फक्त तुम्हाला आउटलाईन दिसते. पण DNA कसा ट्रान्सफर होतो हे काय तुम्हाला कुठल्या मायक्रोस्कोप खाली अजून दिसणार नाही आहे. मग त्याच्यासाठी काय केलं तर आता ॲडव्हान्स्ड मायक्रोस्कोपी आलेली आहे. त्याच्यामध्ये काय होतं की तुम्ही त्या DNA मॉलिक्युलला लेबल करता with the help of the fluorescent molecule or with the help of the radioactive molecule, and then that radioactive transmission can be detected by the different kinds of machineries, and then you can say it is transmitted from one generation to another generation. आत्ताच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला सगळ्या काही गोष्टी लक्षात येतात. तुम्ही सुद्धा काही मूवीमध्ये बघत असता की DNA एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आहे, DNA सुद्धा दाखवला जातो, मोठा असा DNA दाखवला जातो. तर ते सगळं ह्या एक्सपेरिमेंटवरती बेस आहे आणि त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा हर्षे आणि चॅजचा एक्सपेरिमेंट आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की इनहेरिटन्स इन द बॅक्टेरियोफाज इज ड्यू टू द स्पेशल काइंड ऑफ अ जेनेटिक मटेरियल अँड दॅट जेनेटिक मटेरियल इज नथिंग बट द DNA. म्हणजे कालपर्यंत आपण काय बघितलं की जेनेटिक मटेरियल नेमकं काय आहे आणि ते आपण वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटनं प्रूव्ह केलेलं आहे. त्याच्यातला आत्ता आपण कन्क्लुजनला आलो, द जेनेटिक मटेरियल इज अ DNA. कालच्या लेक्चरपर्यंत पूर्ण काय डिस्कस केलं आपण, जेनेटिक मटेरियल इज DNA. क्लिअर. देन व्हॉट इज DNA ह्या गोष्टीचा थोडासा अभ्यास तुम्ही कधी केलेला आहे, 11th मध्ये केलेला आहे, आय थिंक इन मॅक्रोमोलिक्युल्स बायो मोलिक्युल्समध्ये. ठीक आहे. DNA मध्ये किती बेस पेअर्स असतात, कुठल्या प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स असतात. DNA इज अ पॉलिमर. बरोबर. व्हॉट इज DNA? DNA इज अ पॉलिमर. कशाचा पॉलिमर आहे? पॉलिमर ऑफ व्हॉट? इट इज अ पॉलिमर ऑफ स्पेसिफिक लिहितो, डीऑक्सी न्यूक्लियोटाइड्स. हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळा येतो. म्हणजे असे साधे प्रश्न असतात ते आपण त्याच्यावरती विचार करत नाही आणि ते डायरेक्ट विचारतात, तर मग आपल्याला कन्फ्युजन होतं. कारण आपण DNA हा म्हटलं की न्यूक्लिक ॲसिड, पॉलिमर ऑफ न्यूक्लिक ॲसिड आत्तापर्यंत ऐकलेलं असतं. DNA इज अ स्पेसिफिकली अ पॉलिमर ऑफ अ डीऑक्सी न्यूक्लियोटाइड्स. डीऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड म्हटलं तरी चालेल. डीऑक्सी रायबोन्यूक्लियोटाइड्स त्याच्यामध्ये
युनिट्स असतात आणि त्याला बनलेलं असतात. व्हॉट आर दिस डिऑक्सिन्यूक्लिओटाइड्स? कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात कोण सांगेल का? देर आर 4 डिफरंट काइंड्स ऑफ न्यूक्लिओटाइड्स. हे थोडंसं ब्रशअप करण्यासाठी मी सांगतो. ठीक आहे. याच्यामध्ये 4 वेगळ्या प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ॲडेनिन असतो, बरोबर. दुसरा कुठला असतो? ग्वानिन, बरोबर. तिसरा कुठला असतो? थायमिन. आणि चौथा असतो सायटोसिन. या दोघांना काय म्हटलं जातं? स्ट्रक्चर सेम आहे, 2 रिंग फॉर्म स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये 2 रिंग स्ट्रक्चर आपल्याला असलेलं बघायला मिळतं आणि त्याचा स्पेशल कॅरेक्टर असल्यामुळं त्याला आपण काय म्हणतो? प्युरिन्स असं म्हणतो. प्युरिन्स असं म्हणायचं. दीज आर द प्युरिन्स. आणि हे दुसरे जे आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पायरिमिडिन्स, बरोबर. पायरिमिडिन्स होत आहे. अशा 4 वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूक्लिओटाइडचं कॉम्बिनेशन एकत्र येतं and then it forms a single stranded DNA. and 2 different strands, 2 वेगळ्या प्रकारचे स्ट्रँड्स एकत्र येतात. इथं A असेल, A always pair with a T in the DNA. A कायम हा T बरोबर म्हणजे ॲडिनोसिन कोणाबरोबर पेअर होत असतो? थायमिन बरोबर पेअर होत असतो विथ अ 2 और विथ अ डबल हायड्रोजन बॉन्ड. डबल बॉन्ड त्याच्यामध्ये 2 हायड्रोजन बॉन्ड्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ग्वानिन कोणाबरोबर पेअर होत असतो? सायटोसिन बरोबर, बरोबर. अशा पद्धतीनं हे सगळं आपल्याला DNA पूर्ण तयार झालेला बघायला मिळतो. तर असा जो DNA आहे हा DNA आपल्या सेलमध्ये असतो आणि दिस DNA इज रिस्पॉन्सिबल फॉर transmitting the character into the new generation or into the next generation, or it is responsible for the inheritance. Clear? So it's a very important to understand what are the, whether this DNA is a special structure or something else. याच्यामध्ये स्ट्रक्चर नेमकं कसं असतं किंवा काही स्पेशल स्ट्रक्चर याच्यामध्ये असतात का ते आपल्याला बघायचं. तुम्हाला अजून एक गोष्ट माहीत असेल की DNA आर ऑफ डिफरंट फॉर्म्स. त्याचे DNAचे वेगवेगळे फॉर्म्स असतात. पहिला DNA इज डबल स्टँडर्ड. लक्षात ठेवायचं 99.9% DNA हा डबल स्टँडर्ड असतो. काही केसेस आहेत की त्याच्यामध्ये सिंगल स्टँडर्ड DNA पण आहे, नाही असं नाही. ठीक आहे. जर DNA डबल स्टँडर्ड असेल तर त्याच्या काही महत्त्वाच्या प्रॉपर्टी असतात. ठीक आहे. आणि ह्या प्रॉपर्टी किंवा DNAचं जे मॉडेल आहे ते आपल्याला 2 वेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्याला पुटअप केलेलं बघायला मिळतं किंवा डिस्क्राईब केलेलं बघायला मिळतं. DNA मॉडेल कोण आहेत ते 2 शास्त्रज्ञ? त्यांचं नाव आहे वॅटसन अँड क्रिक. हे तुम्ही ऐकलं असेल. सो आफ्टर द वॅटसन अँड क्रिक, पहिल्यांदा वॅटसन आणि क्रिकनं जरी DNA स्ट्रक्चरल मॉडेल तयार केली असली, डिस्क्राईब केली असली, तरी सुद्धा त्याच्यानंतर वेगवेगळ्या मॉडेल अस्तित्वात आल्या आणि त्याला आपण म्हणतो DNA फॉर्म्स. अँड दीज DNA फॉर्म्स हॅव डिफरंट काइंड्स ऑफ द इम्पॉर्टन्स. त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इम्पॉर्टन्स असलेला बघायला मिळतो बेस्ड ऑन द डिफरंट काइंड्स ऑफ द फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्स. वेगवेगळ्या प्रकारच्या फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्स मुळे त्याला महत्त्व आलेलं आपल्याला बघायला मिळतं. एक आहे B फॉर्म ऑफ DNA, दुसरा असतो A फॉर्म ऑफ DNA, A फॉर्म ऑफ DNA आणि तिसरा आपल्याला Z फॉर्म ऑफ DNA प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. हे ऐकलेत का तुम्ही? हे ऐकले का? B, A आणि Z वेगवेगळ्या प्रकारचे DNA फॉर्म्स आपण बघितलेले आहेत. आता हे फॉर्म्स कशासाठी असतात किंवा आपण त्याला पार्टिशन करूया जरा म्हणजे आपल्याला काही गोष्टी लक्षात येईल. B फॉर्म इट इज अ नॉर्मल DNA. नॉर्मल DNA इन द सेन्स नॉर्मल वगैरे असं आपल्याला म्हणता येणार नाही, पण नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशनला जो DNAचा फॉर्म असतो त्या DNAला आपण काय म्हणतो? B फॉर्म असं म्हणतो. ठीक आहे. जर आपल्याला लक्षात आपण जर विचारात घेतलं
तर बी फॉर्म कधी प्रेझेंट असतो? ॲट अ नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन. कुठल्या नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन असतात? pH इज द नॉर्मल फिजिओलॉजिकल कंडिशन. नॉर्मल pH जर आपल्या सेलमध्ये असेल तर हा बी DNA अज्यूम स्वतःचं स्ट्रक्चर अज्यूम करतो आणि त्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? बी फॉर्म ऑफ DNA असं म्हणतो. दुसरं, नॉर्मल आयोनिक कंडिशन इन द सेल. सेलमधली नॉर्मल आयोनिक कंडिशन आपल्याला असलेली पाहिजे. ऑस्मोलॅरिटी त्याचीच व्यवस्थित असली पाहिजे, नॉर्मल ऑस्मोलॅरिटी असली पाहिजे. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट्स नॉर्मल असले पाहिजेत. साल्ट कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल असलं पाहिजे. त्यावेळेस कुठला DNA फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल आपल्या सेलमध्ये? तर बी फॉर्म बघायला मिळेल. क्लिअर. पण जर समजा वेगवेगळ्या दुसऱ्या कंडिशन जर असतील, फिजिओलॉजिकल कंडिशन, तुम्ही म्हणाल की फिजिओलॉजिकल कंडिशन हाऊ इट इज अ डिफरंट इन द डिफरंट ऑर्गॅनिझम. येस, इट मे बी डिफरंट बेस्ड ऑन देअर फिजिओलॉजिकल कंडिशन. काही बॅक्टेरिया असतात ते ॲसिडिक बॅक्टेरिया असतात, ॲसिड मिडियममध्येच ग्रो होतात. त्यावेळेस त्यांच्यामध्ये हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन काय असेल? हाय असेल. बरोबर. हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन ॲसिडिक कंडिशनमध्ये जर जास्त असेल तर DNA वेगळंच फॉर्म आपल्याला अज्यूम केलेला बघायला मिळेल. टेम्परेचर जास्त असेल तर वेगळा DNA फॉर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. आणि वेगवेगळ्या प्रकारचे साल्ट कॉन्सन्ट्रेशन जरी जास्त असलं, मरीन ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा DNAचा फॉर्म वेगळा असलेला बघायला मिळतो. तर त्याच्यामुळं आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे फिजिओलॉजिकल इम्पॉर्टन्समुळं वेगवेगळ्या प्रकारचे DNAचे फॉर्म आपल्याला आयसोलेट झालेले बघायला मिळतात. आता याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आपल्याला असलेला बघायला मिळतो. जर आपण बघितलं, याचाच मी जरा थोडासा उजव्या बाजूला त्यांचे सगळ्यांचे डिफरन्स लिहितो. हां, पहिलं जर बघितलं तर त्यांचा सेन्स ऑफ अ स्ट्रँड कॉइलिंग, त्याचं जे कॉइलिंग असतं त्या कॉइलिंगचा जो सेन्स आहे तो कसा असतो? जर आपण बी स्टँडमध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा मी इथं सेन्स असं लिहितो, सगळ्यांसाठी लागू आहे. इट इज ॲप्लिकेबल टू ऑल. राईट हँडेड, राईट सेन्स असतो. राईट सेन्स म्हणजे काय? उजव्या बाजूनं त्याचा टर्न वरती होत जातो. ठीक आहे. म्हणजे कसा, जर मी बघितलं उजव्या हाताचा नियम तुम्हाला माहित असेल, त्या पद्धतीनं आपण हा जर सेंटरला ठेवला तर DNA कसा होणार? अशा पद्धतीने वरती जाणार. क्लिअर? अशा पद्धतीने वरती जाणार. त्याला राईट हँडेड म्हणतात. ए मध्ये सुद्धा काय असतो? राईट हँडेड. ए मध्ये सुद्धा सेन्स काय असतो? राईट असतो. फक्त झेड मध्ये लेफ्ट सेन्स असलेला बघायला मिळतो. लेफ्ट. लेफ्ट कसा असेल बघा. लेफ्ट कसा असेल? असा असेल. अगोदर कसा होता? उलटा होता. अगोदर असा होता, पण आता काय सेन्स बदलला. तुमच्याकडे दोन्ही स्ट्रक्चर आहेत. इकडे एक सेन्स आहे, तिकडे एक सेन्स आहे. लेफ्ट सेन्स, राईट सेन्स. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची बेस पेअरची लेंथ किती असते जरा आठवतंय का बघा. बेस पेअरची लेंथ, एक बेस पेअर किती लेंथचा असतो DNA मध्ये? DNAचा स्ट्रक्चर स्टडी करत असताना तुम्ही सगळ्या गोष्टी बघितल्या. एक टर्न असतो, एक कॉईल असतं, सिंगल कॉईल. म्हणजे काय? ज्या वेळेस इथं हे स्टार्ट होतो त्यावेळेस इथंच येऊन थांबतो. म्हणजे हा इथून एवढा पार्ट काय झाला? सिंगल टर्न किंवा सिंगल कॉईल झाली. सिंगल टर्न. इन वन टर्न हाऊ मेनी बेस पेअर्स आर देअर इन नॉर्मल DNA? नॉर्मल DNA मध्ये किती बेस पेअर्स असतात माहिती आहे तुम्हाला? नाही. ठीक आहे. जर आपण एका बेस पेअर एक सिंगल कॉईल जर बघितली एवढी, किंवा आपण इकडे बघूया, इथून इथपर्यंत एक टर्न, पूर्ण टर्न 360 डिग्रीचा टर्न पूर्ण झाला पाहिजे. इथून जर टर्न व्हायला सुरू झालं तर 360 पूर्ण झाला पाहिजे. त्याला काय म्हणायचं? सिंगल टर्न असं म्हणायचं. याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये 10 बेस पेअर नॉर्मल DNA मध्ये असतात. बी DNA मध्ये नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न. ठीक आहे. बेस पेअर्स पर टर्न, बेस पेअर्स पर टर्न असं म्हणतो. ठीक आहे. बेस पेअर्स पर टर्न आपला महत्वाचा कॉन्सेप्ट. ठीक आहे.
जर बी डीएनए मध्ये बघितलं तर 10 असतात, ए डीएनए मध्ये जर बघितलं तर 11 असतात आणि झेड डीएनए मध्ये जर बघितलं तर 12 असतात. लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पर टर्न नंबर ऑफ बेस पेअर्स पर टर्न. ठीक आहे. आता दुसरी कॉन्सेप्ट आहे, एक बेस पेअरची लेंथ किती. म्हणजेच हा जो डीएनएचा डबल स्ट्रँड आहे तो काय होणार आहे, राईज होत जाणार आहे, म्हणजे लांबत जाणार आहे. ठीक आहे. म्हणजेच बघा, हा एक बेस पेअर आहे, हा खडू एक बेस पेअर आहे, त्याला दुसरा बेस पेअर जोडला, तिसरा बेस पेअर जोडला. आता याची लेंथ किती झाली, आपल्याला जर एका बेस पेअरची लेंथ माहीत झाली, ठीक आहे, तर आपण 3 बेस पेअरची लेंथ काढू शकतो. बरोबर ना. जर आपण बघितलं बेस पेअर लेंथ जर बघितली तर आपल्याला बी डीएनए मध्ये 0.34 नॅनोमीटर एवढी असलेली बघायला मिळते. किती, 34 नॅनोमीटर एवढी असलेली बघायला मिळते. 0.34. जर आपण याच्यात जर बघितलं ए डीएनए मध्ये 2.9 नॅनोमीटर असलेली बघायला मिळते. आणि जर आपण लेफ्ट हँडेड मध्ये जर आलो तर 19 नॅनोमीटर असलेली बघायला मिळते. आता काय होईल, साईज काय होईल, कोणाची जास्त होईल, कोणाची लेंथ कोणाची सगळ्यात जास्त होईल. बरोबर. लेंथ विल बी मोर इन द झेड डीएनए. झेड डीएनए मध्ये सगळ्यात जास्त लेंथ आपल्याला असलेली बघायला मिळते. जर आपण ह्या 3 गोष्टी जर बघितल्या तर आपल्याला याच्यामधला डिफरन्स कायम लक्षात येईल. हा सगळ्यात महत्त्वाचा. अजून एक आहे, द अँगल बिटवीन द 2 बेस पेअर्स. 2 बेस पेअर टर्न होत असताना कसं होतं माहितीये, हे बघा, हे एकावरती एक बसत नाही. हे सगळे एकावरती एक बसतात का, असं नाही बसत. काय होतं, टर्न होतात थोडेसे असे. फिरता जिना बघितलाय, असा टर्न होणारा जिना, त्याच्यावरती पायऱ्या असतात. बरोबर. एक पायरी जर सरळ अशी असेल तर दुसरी पायरी कशी असते, अशी असते. बरोबर. अँगल ऑफ अ ट्विस्ट, याला काय म्हणायचं, ट्विस्ट असं म्हणायचं. तिसरी पायरी कशी असेल, इकडे बघा, मी असं करून दाखवतो, सरळ ही असं आहे. तिसरी पायरी कशी असेल, अशी असेल. थोडासा बदल होतो आणि मग पूर्ण टर्न होतो. बरोबर. जर आपण एका टर्नमध्ये 10 बेस पेअर्स आहेत असं म्हटलं तर 2 बेस पेअर मधला अँगल किती असेल बघा, ट्विस्टिंग अँगल, ट्विस्ट अँगल. लक्षात ठेवा. आपल्याला अजून एक गोष्ट याच्यामध्ये सगळ्यांमध्ये वेगवेगळी असलेली बघायला मिळते. ट्विस्ट अँगल हा 4th, 3rd, 2nd अँड 1st असे 4 कॅरेक्टर आपण म्हणणार. ट्विस्टिंग अँगल जर आपण बी डीएनए मध्ये बघितला तर लक्षात ठेवायचं 360 डिवायडेड बाय 10 किती आलं, 36 डिग्री. क्लिअर. 2 बेस पेअर मधला अँगल किती असतो, 36 डिग्री. किती येईल, अबाउट 33 डिग्री. पण याच्यामध्ये मात्र तसं होत नाही. याच्यामध्ये लेफ्ट हँडेड आहे म्हणून याच्यातला अँगल काय असतो, -30 डिग्री. लेफ्ट हँड आहे म्हणून आपण त्याला मायनस विरुद्ध बाजूने करतो. ठीक आहे. -30 डिग्री. आपण फक्त एकाच दिशेनं अँगल मोजतोय आणि दुसऱ्या दिशेने जर मोजले तर आपण त्याला निगेटिव्ह असं म्हणणार. ठीक आहे. तर लेफ्ट हँड आहे म्हणून त्याला -30 डिग्री. तर एवढा डिफरन्स असतो म्हणून हे डीएनए वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. सो टुडे वी विल बी
टॉकिंग इन डिटेल विथ द अबाउट द बी DNA. आता इथून पुढं कुठल्याही प्रोसेससाठी जो DNA आपण घेणार आहोत तो कुठल्या प्रकारचा DNA असणार आहे? बी फॉर्म ऑफ अ DNA असणार आहे. अँड दिस इज द, अजून वेगळ्या पद्धतीने सांगतो, विच ऑफ द DNA फॉर्म इज डिस्कवर्ड और डिस्क्राइब्ड बाय द वॅटसन अँड क्रिक. वॅटसन आणि क्रिकनं कुठल्या प्रकारचा DNA डिस्कवरी किंवा डिस्क्राईब केलेला आहे? तर त्याचं आन्सर काय आहे? बी फॉर्म ऑफ DNA. वॅटसन आणि क्रिकचा DNA कुठला आहे? इट इज वॅटसन अँड क्रिक फॉर्म ऑफ अ DNA असं म्हटलं तरी चालेल. बाकीचे आहेत इतर शास्त्रज्ञानं डिस्कवर केले आहेत, म्हणून त्याच्यामध्ये जास्त विचार करत आपण बसत नाही. आणि सगळ्यात जास्त नॉर्मली आपल्या फिजिओलॉजिकल कंडिशनला कुठला प्रेझेंट असतो? तर बी फॉर्म प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आणि म्हणून आपण काय करणार आहे, इथून पुढे प्रत्येक गोष्टीमध्ये बी फॉर्म ऑफ अ DNA कन्सिडर करणार आहोत. कायम कुठल्याही गोष्टीमध्ये आपण फक्त आणि फक्त बी फॉर्म DNAचा कन्सिडर करणार आहोत. क्लियर? सो important question is that this DNA is present in the cell, especially in the form of chromosome, or it is present in the chromosome. DNA कुठे असतो? DNA is present in chromosome. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, DNA is present in chromosome मध्ये असतो. And it forms a structure of a chromosome as well. DNA is involved in the formation of a chromosomal structure as well. Again, what is the size of a DNA? Size of a DNA किती असते? Length, in terms of a length किती असते? It can be measured in terms of a number of base pairs. बेस पेअर हा कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर आहे, म्हणून मी पुन्हा ते शब्द जशीच्या तसे वापरतो. बेस पेअर म्हणजे AT इज अ वन बेस पेअर, GC इज अ अनदर बेस पेअर. क्लिअर? हा हे किती आहेत त्याचा नंबर, हा 1 झाला, हा 2 झाला, A आणि T हा 2 झाले असं नाही, AT दोन्ही मिळून 1, त्याला बेस पेअर असं, पेअर ऑफ अ बेसिस, पेअर ऑफ अ नायट्रोजन बेसिस, पेअर ऑफ अ न्यूक्लियोटाइड्स. ओके, क्लियर? सो नंबर ऑफ बेस पेअर, पहिल्यांदा आपण साइज कशात मोजतोय? नंबर ऑफ बेस पेअर, अँड देन वी विल मेजर इन द लेंथ. व्हेन वी लुक ॲट द DNA of a human being, about 6.4 billion base pairs are present. ह्युमन DNA मध्ये किती बेस पेअर्स प्रेझेंट असतात? लक्षात ठेवायचं, 6.4 billion base pairs are present. And when we talk about the length of the DNA, then it is about 2.2 meter. किती? 2.2 मीटर. म्हणजे बघा, पहिली गोष्ट 6.4 बिलियन न्यूक्लियोटाइड्स, बेस पेअर्स आर देअर, आणि लेंथ किती आहे त्या DNAची? 2.2. द क्वेश्चन कम्स, हाऊ इट विल बी पुट इन टू द व्हेरी टायनी सेल. हा 2 मीटर DNA एका छोट्याशा सेलमध्ये कसा बसतो? प्रश्न आहे, बरोबर? तर त्या प्रश्नासाठी आपण नेक्स्ट पॉईंट बघणार आहोत, दॅट इज अ पॅकेजिंग ऑफ अ DNA. क्लिअर? याच्यासाठी बघूया तो कॉन्सेप्ट आपण डिटेलमध्ये बघूया. DNA पॅकेजिंग असंच म्हणतो. DNA पॅकेजिंग. बघा, so in case of a human being or eukaryotic DNA, we will be talking about human DNA. Then
how it comes to the 2 meter when we are talking about the 6.4 billion base pairs. एका बेस पेअरची लेंथ किती सांगितली आपण डीएनए मधल्या सांगितली होती ना आता 6.4 इंटू हा नंबर आहे नंबर ऑफ बेस पेअर्स किती आहे 6.4 बिलियन. आता मी ते शून्य लावत बसत नाही पुढे नाहीतर तुम्हाला क्लिअर आयडिया यायची असेल तर आपण लावूया. बिलियन म्हणजे किती असतात 1 बिलियन म्हणजे किती इतना सुरुवात. आता हळूहळू जाऊया ठीक आहे. 64 करतो मी एक शून्य मी ऑलरेडी घेतला ठीक आहे. एक शून्य घेतला 2 शून्य झाले तर शतक झालं बरोबर. 100 3 शून्य 1000 10,000 lakh 10 lakh 10 lakh means 1 million. 1000 million means 1 billion. लक्षात ठेवायचं 1000 million 1 billion 1000 billion ट्रिलियन. आता लक्षात येते का मी काय करणार आता मिलियन झाले माझे किती 64 मिलियन ठीक आहे. आणि मग मी त्याच्या पुढे 3 शून्य लावणार 6.4 बिलियन झाले ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर ठेवा लक्षात. आता आपल्याला काय करायचं आहे नॅनोमीटर आपल्याकडे लेंथ आहे डीएनएची इंटू 34 बरोबर. 6.4 इंटू 34 करा 0.34 करा पटकन ना. इथे काय येते मला सांगा. इट विल कम अबाउट 2.179 or something up to 2.2. आपण जर रफली घेतलं तर किती येणार आहे 2.2 एवढाच आपण पार्ट बघतोय. आणि जर आपण बघितलं तर किती मिलियन नॅनोमीटर आहे ती 2.2 बिलियन नॅनोमीटर लेंथ असणार आहे. मग नॅनोमीटरचं काय करायचं मीटर करायचं बरोबर. नॅनोमीटरचं काय करायचं मीटर करायचं. आता मी ह्या 64 आणि 0.34 च्या ठिकाणी काय करतो की फक्त 2.2 एवढा शब्द लिहितो 2.2 किंवा पॉइंट काढून टाकला तरी 22 नॅनोमीटर एवढी लेंथ झाली. लेंथ किती झाली नॅनोमीटर. क्लिअर लक्षात आलं का. आपल्याला फक्त साईज काढायची आहे लक्षात येत आहे का. मी काय सगळं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन करून सांगत नाही तुम्हाला एक आयडिया यावी म्हणून ते तुम्ही करून बघा ठीक आहे. आता मला काय करायचं नॅनोमीटर आय हॅव टू कन्वर्ट इनटू द मीटर्स. मग काय केलं नॅनोमीटर मधले 3 शून्य काढले की काय तयार होतो मायक्रोमीटर होतो बरोबर. मायक्रोमीटर झाला माझा मायक्रोमीटर झाला बरोबर. मायक्रोमीटर मधले 3 शून्य काढले की काय झाला मिलीमीटर झाला बरोबर. मायक्रोचा काय झाला मिलीमीटर. आणि मिलीमीटर मधले 3 शून्य काढले डिवायडेड बाय 1000 केलं की काय होतो मीटर होतो बरोबर. लाईकवाईज द डीएनए ऑफ अ ह्यूमन बीइंग इज 2.2 मीटर ठीक आहे. तर इथं मी फक्त तुम्हाला लक्षात यावं म्हणून 0.34 नॅनोमीटर एवढाच ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण 2.2 मीटर एवढी डीएनए ची आपल्या लेंथ काढतो. व्हॉट इज द लेंथ ऑफ द सेल अँड द न्यूक्लियस. सेलची लेंथ किती आहे. व्हॉट इज द साइज ऑफ अ सेल. हे डीएनए ची साइज आहे. डीएनए लेंथ डीएनए ची लेंथ किती आहे इज इक्वल टू 2.2 मीटर. व्हॉट इज द लेंथ ऑफ द सेल साइज or length of the cell diameter of a cell
लेंथ म्हणण्यापेक्षा डायमीटर ऑफ अ सेल हा किती असते इन मायक्रोमीटर, बरोबर ना, इन मायक्रॉन्स किती असेल 100 मायक्रोमीटर, बरोबर 100 मायक्रोमीटर. and when we talk about the nucleus किती असेल 2 मायक्रोमीटर असेल, किती 2 मायक्रोमीटर. then how does this meter length DNA fits into the micron length or micron diameter small compartment that is a nucleus. हा 1 मीटर लांबीचा DNA छोट्याशा 2 मायक्रोमीटर एवढ्या साईजच्या न्यूक्लियस मध्ये कसा फिट होतो, that is the question and therefore answer is the DNA packaging. त्याचं उत्तर काय आहे DNA packaging आहे. so this DNA packaging is completely different in the prokaryotic and the eukaryotic cell. प्रोकॅरियोटिक मध्ये हे वेगळं असतं आणि युकॅरियोटिक मध्ये आपल्याला वेगळं असलेलं बघायला मिळतं. म्हणजे ज्या सेलमध्ये न्यूक्लियस आहे त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारे पॅकेजिंग झालेलं बघायला मिळतं आणि ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नाही अशांमध्ये सुद्धा डीएनएचं पॅकेजिंग पूर्णपणे वेगळं झालेलं बघायला मिळेल. आता हे जे पॅकेजिंग आहे ते कसं होतं पहिल्यांदा आपण प्रोकॅरियोटिकचं बघूया आणि त्याच्यानंतर युकॅरियोटिक मधलं डीएनए पॅकेजिंग बघूया. ठीक आहे, हा पहिला कॉन्सेप्ट क्लिअर झाला का. कधी कधी अजून एक कॉन्सेप्ट तुमच्या डोक्यात असावा म्हणून, हा डीएनए किती लांब आहे. आपल्या सगळ्या सेल मधला जर डीएनए काढला बाजूला, सगळ्या जेवढ्या सेल्स आपल्या बॉडीमध्ये आहेत, किती सेल्स असतात माहिती आहे आपल्या बॉडीमध्ये किती सेल्स असतात, रफली 100 ट्रिलियन सेल्स. किती 100 ट्रिलियन सेल्स आपल्या बॉडीमध्ये असतात. आता ह्या सगळ्या सेल्सचा जर डीएनए बाजूला काढला आणि एकमेकाला जोडला तर कुठपर्यंत जातो माहिती आहे, सूर्यापर्यंत जातो. लांबी एवढी लांबी आपल्या डीएनएची आहे आणि तो डीएनए कशात बसलाय, एवढ्या सगळ्या छोट्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये बसलाय. ठीक आहे, मग हा डीएनए एवढ्या छोट्या कंपार्टमेंटमध्ये बसलाच कसा हा मोठा प्रश्न आपल्याला आहे. त्याचं उत्तर आज आपण शोधणार. ठीक आहे, डीएनए पॅकेजिंग इन प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोट्स in prokaryotes. When we talk about the prokaryotic cell has smaller amount of a DNA. त्यांचा डीएनए छोटा असतो. त्यांचा डीएनए कसा असतो, एकदम छोटा आपल्याला असलेला बघायला मिळतो. आता आपला डीएनए बिलियन न्यूक्लियोटाइडनं बनलेला असतो, त्यांचा मिलियन न्यूक्लियोटाइडनं बनलेला असतो. जर इफ वी टेक example of E. coli, at that time its DNA is formed of 4.6 million nucleotides or base pairs. किती मिलियन बेस पेअर्स आहेत या ई कोलायच्या डीएनए मध्ये 4.6 मिलियन बेस पेअर्स आहेत. आता 4.6 into 3.34 असं जर केलं तर किती येतं, अबाउट 1.4. ठीक आहे, 1.4. आता मीटर येईल का, नाही येणार, इट इज अ मिलीमीटर. बरोबर, कारण 1000 टाइम इट इज अ स्मॉलर दॅन द युकॅरियोटिक डीएनए. युकॅरियोटिक डीएनए पेक्षा हा डीएनए किती टाइम्स छोटा आहे, 1000 टाइम छोटा आहे. म्हणजे आपला 1 बिलियन असेल तर त्याचा काय असेल, 1 मिलियनच असेल. त्याच्यामुळे 1000 टाइम छोटा आहे म्हणून आपण 1000 टाइम कमी केला, मीटरच्या ऐवजी मिलीमीटर केला, एवढाच फक्त. पण ज्यावेळेस आपण बॅक्टेरियाची साईज बघणार आहोत, बॅक्टेरियाची साईज किती असते, अबाउट 2 मायक्रोमीटर. ठीक आहे,
किती साईज आहे बॅक्टेरियाची 2 मायक्रोमीटर. देन क्वेश्चन कम्स हाऊ दिस 1 millimeter DNA fits into the 2 micrometer sized bacteria. क्लिअर. तर आपल्याला किती त्याचं पॅकेजिंग करावं लागेल हे इथं आपल्याला क्लिअरली लक्षात येतं. आता आपण हा जो आता जर आपण टोटल जर बघितलं स्पेसिफिकली जर बघितलं तर कशा प्रकारे याची लेंथ असलेली बघायला मिळते. इट इज अबाउट 1100 मायक्रोमीटर एवढी असते. किती 1100 मायक्रोमीटर एवढी कुठल्या ई कोलायच्या डीएनएची लेंथ आपल्याला असलेली बघायला मिळते. ही लेंथ फक्त लक्षात ठेवा. आणि आपल्याला काय करायचं आहे 2 मायक्रोमीटर सेलमध्ये तो फिट करायचा आहे. काय करायचं आहे त्या सेलमध्ये फिट करायचं आहे. तर द फर्स्ट स्ट्रॅटेजी दिस प्रोकॅरियोटिक सेल गॉट इज सर्कलिंग ऑफ द डीएनए. फॉर्मेशन ऑफ अ सर्क्युलर डीएनए. बरोबर. यांच्यामध्ये डीएनए कसला असतो इन ई कोलाई और इन ऑल प्रोकॅरियोटिक सेल्स, नॉट ऑल but most of the prokaryotic cell have circular DNA. Circular DNA. For example, जर मी एवढी लेंथ 1100 मायक्रोमीटर आहे असं म्हटलं, ठीक आहे. इफ इट इज अ सर्क्युलर, ती जर सर्क्युलर झाली तर त्याची लेंथ काय होते कमी होते, साईज काय होते कमी होते. क्लिअर. साईज काय होते कमी होते. बरोबर. सर्कल जर असेल तर हे पेरिमीटर जर बघितला तर याची साईज इमिडिएटली ह्या डीएनएची सर्कल झाल्यामुळं कमी होते अँड इट कम्स अप टू द 350 मायक्रोमीटर. एका झटक्यात काय केलं जातं सर्कल तयार केलं जातं आणि त्याची साईज काय केली जाते कमी केली जाते. किती कमी होते इट कम्स अप टू द 350 मायक्रोमीटर. क्लिअर. आता बघा हा जो सर्क्युलर डीएनए आहे दिस सर्क्युलर डीएनए अंडरगोज अ फर्दर पॅकेजिंग. हा सर्क्युलर डीएनए काय होतो अजून पॅकेजिंग मध्ये जातो. कॉइलिंग अँड रिकॉइलिंग अँड देन फॉर्म्स अ सुपर कॉइल्स ऑफ द डीएनए. ह्या डीएनएच्या काय होतात सुपर कॉइल्स तयार झालेल्या बघायला मिळतात. तर बघूयात याच्यातच आपल्याला लक्षात येईल की हा सर्क्युलर डीएनए काय होतो. जरा थोडासा मोठा काढतो म्हणजे मी हा सर्क्युलर डीएनए कसाही असेल रॅन्डमली असेल पूर्ण परफेक्ट सर्कल काय नसेल. ठीक आहे. तर याची लेंथ डायमीटर ऑफ दिस सर्कल इज 350 मायक्रोमीटर. क्लिअर. सो it comes to the further packaging with the help of RNA attachments. त्याला काय म्हणायचं RNA attachments. काही RNA जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये लूपिंग तयार करतात. फॉर्म्स लूपिंग्स फॉर्मेशन or that can be called as a domains. How does it happen? बघा मी याच्यातच थोडासा एक बाजू दाखवतो म्हणजे काय होईल तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीने लूपिंग तयार होतं. लूप तयार होते. काय होईल साईज काय होईल कमी होईल. बरोबर. सो इट फॉर्म्स अ लूप्स लाईक दिस. These loops have special connecting structures and these called as RNA connectors. त्यांना काय म्हणायचं RNA connectors असं म्हणायचं. ते डीएनए नसतात ते RNA चे पार्ट असतात. RNA चं स्ट्रक्चर असतं की जे डीएनए ला कनेक्ट करतं इथं. ठीक आहे. कनेक्टर असतात म्हणून त्या काय होतं लूपचं स्ट्रक्चर तयार होतं. फ्लावर लाईक स्ट्रक्चर असं म्हणूया थोडक्यात आपल्याला समजून घेण्यासाठी. ठीक आहे. लूप स्ट्रक्चर. अँड नाव दिस 350
micrometer DNA drastically come directly 10 times smaller. It becomes a 10 times smaller. How much it becomes? It becomes of a 30 micrometer. याचे डायमीटर किती असेल आता? 30 मायक्रोमीटर एवढी कमी डायमीटर आपल्याला याच्यामध्ये तयार झालेली बघायला मिळते. 30 मायक्रोमीटर एकदम छोटी झालेली बघायला. म्हणजेच अगोदर किती साईजचा होता? 1100 मायक्रोमीटरचा होता. सर्कलमुळे काय झाला? त्याची साईज कमी झाली, 350 मायक्रोमीटर झाला. त्याच्यामध्ये अजून लूपिंग किंवा डोमेन फॉर्मेशन झालं आणि डोमेन फॉर्मेशन झाल्यामुळं त्यांना काय झाला? 30 मायक्रोमीटरचा DNA तयार झालेला बघायला मिळतो. म्हणजे छोटी साईज आहे. अगेन व्हॉट हॅपन्स? देयर इज अ फर्दर फोल्डिंग ऑफ द DNA अँड इट इज बिकॉज ऑफ अ सुपर कॉइलिंग. लक्षात ठेवायचं, कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग हा फेनॉमेनॉन होतो. त्या दोन कॉन्सेप्ट आपण नंतर बघूया. आता याच्यानंतरची जी फर्दर फोल्डिंग आहे किंवा फर्दर पॅकेजिंग आहे त्याच्यासाठी स्पेशल प्रोटीन्स लागतात. टिल दिस 30 मायक्रोमीटर स्ट्रक्चर देर इज नो नीड ऑफ अ प्रोटीन्स बिकॉज देर इज ओनली वन स्पेशल कनेक्टर इज प्रेझेंट अँड दॅट इज फॉर्म्ड ऑफ अ RNA कनेक्टर आहे. सो फर्दर पॅकेजिंग इज डन बाय द सम प्रोटीन्स. काही वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्स आलेले बघा, स्पेशली HU प्रोटीन इन द प्रोकॅरियोटिक. कसले प्रोटीन आहेत? HU प्रोटीन. दीज आर द DNA बाइंडिंग प्रोटीन्स. त्याला दुसरा शब्द आपण काय म्हणू शकतो? दीज आर द DNA बाइंडिंग प्रोटीन्स बिकॉज दे कॅन बाइंड टू द DNA. These proteins can attach to the DNA, they can bind to the DNA and therefore brings together two different strands of the DNA. मग काय होतं? याच्यामध्ये फर्दर कॉइलिंग झालेलं बघायला मिळतं. याच्यामध्ये लूपमध्ये सुद्धा लूपिंग तयार होते. आता हे लूपिंग मी वेगळ्या पद्धतीने करतो. एकच लूप मी इथं काढतो, बाकीचे तुम्ही समजून घ्यायचे. हे लूप एक लूप आहे, त्याच्यामध्ये काय होईल? कॉइलिंग होईल. कॉइलिंग कसं होतं बघा, व्हेरी सिंपल. लक्षात घेतलं तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला लक्षात. क्लियर? देन हियर इज अ कनेक्टर, RNA कनेक्टर. त्याला त्याच कलरनं रिप्रेझेंट करतो. ओके, RNA कनेक्टर. फर्दर त्याचं कॉइलिंग होतच राहतं. Okay, now this structure becomes very small. आता हे स्ट्रक्चर मात्र ह्या 30 नॅनोमीटर मायक्रोमीटर स्ट्रक्चर पेक्षा खूप छोटं होणार आहे आणि ते फक्त किती असणार आहे? याची साईज फक्त आणि फक्त 2 मायक्रोमीटर असणार आहे. इट इज ऑफ ओनली 2 मायक्रोमीटर. क्लियर? देर आर proteins. These proteins, HU protein, these are just like a histone proteins which we'll be talking in the eukaryotic cell. आज आपण ज्या eukaryotic सेलच्या बाबतीत जे प्रोटीन डिस्कस करणार आहोत ते हिस्टोन प्रोटीन्स आहेत. ते त्याच्यासारखेच हे प्रोटीन असतात, हिस्टोन लाईक प्रोटीन्स. त्याला ह्या बॅक्टेरियामध्ये HU प्रोटीन्स असं म्हणायचं. हे HU प्रोटीन काय असतात? DNA बाइंडिंग प्रोटीन असतात. आणि बिकॉज द DNA इज अ निगेटिव्हली चार्ज्ड, हे तर तुम्हाला माहित असेल, DNA निगेटिव्ह चार्ज आहे. अँड दिस DNA निगेटिव्ह चार्ज इज बिकॉज ऑफ द फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट इन द DNA मध्ये जो फॉस्फेट बॉन्ड प्रेझेंट असतो किंवा फॉस्फेट ग्रुप प्रेझेंट असतो त्याच्यामुळे त्याला निगेटिव्ह चार्ज आलेला असतो. सो these proteins are positively charged. हे प्रोटीन कसे असतात? Positively charged proteins. These are the positively charged proteins.
and because of the positive charge they can bind to the negatively charged DNA. बघा, जर हा निगेटिव्हली चार्ज डीएनए असेल, निगेटिव्ह चार्ज आहे याच्यावरती आणि इकडे प्रोटीन आहे, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, याच्यामध्ये काय होतं, अट्रॅक्शन होतं आणि देन इट फॉर्म्स अ वीक बॉन्डिंग. कुठलंही असेल, हायड्रोजन बॉन्ड्स असतील, वन डोनर फोर्सेस असतील किंवा हायड्रोफोबिक इंटरॅक्शन असतील, त्याच्यामुळे ते काय होतं, एकमेकांना बाइंड होतात, अटॅच होतात आणि त्याच्यामुळेच पॉझिटिव्हली चार्ज प्रोटीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर द कॉइलिंग अँड सुपर कॉइलिंग ऑफ द DNA. And therefore the large sized DNA, say 1100 micrometer DNA is turned into the very small structure that is a 2 micrometer, and this is again supercoiled, and two different kinds of the enzymes are very critical, playing a role in the coiling and supercoiling of this prokaryotic DNA. दोन प्रकारची एन्झाइम्स लक्षात ठेवायची. लक्षात ठेवा, पहिलं एन्झाइम DNA गायरेज, DNA गायरेज एन्झाइम, and second enzyme topoisomerase. वन DNA गायरेजला टोपोआयसोमरेज 2 असं म्हटलं तरी चालेल, त्याचं कॉमन नाव आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. याला टोपोआयसोमरेज 2 असं म्हटलं तरी चालेल. टोपोआयसोमरेज 2 लक्षात ठेवा. मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, ते व्यवस्थित करा, नाहीतर मी लिहितो. टोपोआयसोमरेज 2 त्याची फॅमिली असते. ही एन्झाइम्स वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये. DNA गायरेज इज अ मेंबर ऑफ अ topoisomerase 2 family and it works in the same way as the topoisomerase works. टोपोआयसोमरेज जसं काम करतात तसंच हा DNA गायरेज सुद्धा काम करतो. टोपोआयसोमरेज 1 हा जरा थोडासा वेगळ्या पद्धतीने काम करतो. आता ह्यांचं दोघांचं काम काय असतं ते पहिल्यांदा समजून घेऊया. आता ह्या दोन एन्झाइमसाठी ही पहिल्यांदा सगळी कॉन्सेप्ट लक्षात आली की हे कसं होतं. आता पहिल्यांदा काय होतं ते बघितलं आपण. काय होत आहे, एक लिनियर DNA जर बघितला तर त्याची लेंथ जवळजवळ 1100 मायक्रोमीटर आहे. त्याला सर्क्युलर केला तर त्याची लेंथ किंवा साईज डिक्रीज होते and it becomes 350 micrometer in diameter. Again there is a formation of loops and these loops are connected together with the help of RNA connectors and it becomes very small structure of a 30 micrometer. 30 micrometer structure and especially the loops of this structure again undergoes a supercoiling with the different kinds of the enzymes such as the DNA gairase and topoisomerase, and also supported by the positively charged proteins called as a HU protein. Those are the DNA binding proteins and forms a supercoiled structure of size 2 micrometer, and this 2 micrometer can fit into the bacterial cell. ही bacterial cell मध्ये फिट झालेली बघायला मिळते. क्लियर? सो हाऊ दिस DNA गायरेज अँड टोपोआयसोमरेज वर्क्स हे थोडक्यात मी सांगणार आहे तुम्हाला. हा पॉईंट सिलेबस मध्ये नाही आहे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हाऊ इट वर्क्स. दिस टू एन्झाइम्स आर व्हेरी क्रुशियल इन द कॉइलिंग ऑफ द DNA or super coiling of a DNA. For example, suppose it's a double stranded DNA. डबल स्टँडर्ड DNA असा हा डबल स्टँडर्ड DNA. ठीक आहे, हा डबल स्टँडर्ड DNA. याच्यामध्ये काय असतं, कॉइलिंग असतं, बरोबर, कॉइलिंग असतं, ट्विस्ट असतात. आता हे ट्विस्ट काढायचे कसे हा पहिला प्रश्न आहे. मग टोपोआयसोमरेज 2 किंवा DNA गायरेज 2 काय करतं,
इट ब्रेक्स द वन स्ट्रँड. आता हे इंटरटँगल झालेलं आहे, ते सरळ कसं करायचं, तर एकाला तोडायचं आणि सरळ करायचं. हा जर तोडला तर मी बघा हा कट केला आणि कट करून इकडं आणून जोडला. क्लिअर. काय केला, हा इथला जो स्ट्रँड होता तो सरळ गेला. अगोदरचं कसं होतं बघा, अडकलेला स्ट्रँड होता, याच्या पलीकडे होता, तो काय केला, कट केला आणि अलीकडे घेऊन आला. म्हणजे दोन स्ट्रँड काय केले, सेपरेट केले. म्हणजे त्याच्यातला पीळ जो आहे, ट्विस्ट जो आहे तो कमी झाला. बरोबर. बघा आपण दोरी असते, दोरी पिळलेली असते, एक दोरी दुसऱ्याच्या भोवती गुंडाळलेली असते. ठीक आहे, गुंडाळलेली असते. त्या गुंडाळलेल्या दोरीला जर आपण पीळ जर काढायचं म्हटलं तर काय होतं, समजा अशी दोरी आहे, लक्षात ठेवा, अशी दोरी आहे. त्या दोरीमध्ये काय होतो, एकमेकांभोवती दोरी गुंडाळलेली असते. बरोबर. किंवा असं म्हणा की थोडक्यात असं हात आपण बांधतो, ते सोडताना काय करावं लागतं, एक बाजूला काढावं लागतं, दुसऱ्या बाजूला काढावं लागतो, तरच निघतो. मग दोन्ही सेपरेट करायचे झाले तर काय करायला लागेल, कट करून बाजूला काढायला लागते. बरोबर. ते कट करून बाजूला काढायचं काम कोण करतं, DNA गॅरेज करतं. ठीक आहे, DNA गॅरेज करतं. बरोबर. आता हे झालं DNA गॅरेज. DNA गॅरेज cuts at a one strand and separate the two strands and therefore resolves the twist. पण हा फक्त रिझॉल्व करतो का, नाही, त्याच्या भोवती दुसरं एन्झाईम असतं आणि ते एन्झाईम काय करतं, तर हा ट्विस्ट जो आहे, आता मी सॉल्व कसा करायचा ते सांगितलं. पण DNA गॅरेजची स्पेशल प्रॉपर्टी आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग. हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे, पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि पॉझिटिव्ह सुपर कॉइलिंग कसं केलं जातं, समजा इथं एक ट्विस्ट आहे असा, तर तो ट्विस्ट काय केला जातो, अजून स्ट्रेंथन केला जातो. हे जे दोन आहेत, समजा डबल स्टँडर्ड DNA आहे, हा काय केला जातो, तर पुन्हा त्याला काय केला जातो, पीळ केला जातो, पीळ दिला जातो. कसा, आता हा कट करून बाजूला काढला, पण त्याच्याऐवजी काय केलं जातं, कट करून पुन्हा डबल पीळ इथं दिलेला बघायला. ठीक आहे. पुन्हा तो काय करेल, आतल्या स्ट्रँडला पण कट करेल आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा ट्विस्ट झालेला. अशा पद्धतीनं काय करतं, DNA गॅरेज काम करतं. म्हणजे DNA गॅरेज is responsible for the positive supercoils. पॉझिटिव्ह सुपरकॉइल्स. कधी कधी तुम्ही बघितलं असं, पतंग उडवला रे तुम्ही, पतंग उडवला आणि पतंग काय होतो, असा फिरतो, तर काय म्हणतात, गोते खातो, वाऱ्यामुळं असा फिरतो आणि काय होतं, मग त्याचा पीळ कशात बसतो, आपला जो मांजा आहे किंवा दोरा आहे त्या दोऱ्यात बसतो. आणि ज्यावेळेस आपण पतंग खाली पडतो त्यावेळेस तो दोरा सगळा काय होतो, असा सरळ दोरा असतो, तो काय होतो, आपोआप होऊन जातो आणि तो आपल्याला सॉल्व्ह करता येतो. त्याला काय म्हणायचं, आता सुपर कॉइल्स असं म्हणायचं. काय म्हणायचं, सुपर कॉइल्स म्हणायचं. अजून सुद्धा कुठेही एक साधी एक्झाम्पल जरी बघितली तरी तुम्हाला मी समजावून सांगणार आहे माझ्याकडे. बघूया आता काय होते. कॉइलिंग आहे, सिंपल कॉइलिंग. बरोबर. काय होतं बघा, सुपर कॉइलिंग काय असतं हे मी सांगणार आहे. आता मी फक्त पीळ घालतो, DNA गॅरेजचं काम करतोय. DNA गॅरेज काय करतं बघा, आता काय झालं, हे सुपर कॉइल. बरोबर. अजून मी सरळ करतोय, अजून जर मी करत बसलो हे, तर काय होणार आहे, आता एक लूप तयार झाली. बघा, इट्स व्हेरी सिंपल.
मेकॅनिझम कसं आहे, सिम्पल आहे. झाली सुपर कॉईल जी आपण बघितली होती बरोबर, की जे 30 मायक्रोमीटरचं स्ट्रक्चर 2 मायक्रोमीटरमध्ये झालं. कसं झालं, क्लिअर. आणि हे सुपर कॉइलिंग करायचं जे मी आत्ता काम केलं हे काम कोण करतं, DNA गॅरेज करतं बरोबर. DNA गॅरेज हे काम करतं. आता दुसरं काय सांगितलं, टोपो आयसोमरेज. टोपो आयसोमरेज 2 स्पेशल. ह्याचं काय काम काय आहे, हे काय करतं, याला कट करतं आणि डायरेक्ट पीळ घालून घेतं. एकाला नाही करत, असे नुसतेच पीळ घालत नाही. ठीक आहे. तर अशा साध्या सिंपल पद्धतीनं हा जो मोठा कपडा होता तो आता छोटा करून घेतला एवढा, अशा पद्धतीने. ठीक आहे. दोरा असता तर अजून तुम्हाला चांगलं लक्षात आलं असतं. कितीही मोठा दोरा असू द्या तो एकत्र बसवता येतो. पीळ घातला की एकदम छोटी गुंडी तयार होते. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दोन्ही काम करतात. आणि ह्या प्रोकॅरियोटिक DNAचं काय होतं, एकदम पॅक्ड स्ट्रक्चर तयार होतं. आणि सो पॅक्ड स्ट्रक्चर, आता जे काही पॅक्ड स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणायचं, न्यूक्लिओइड. Remember, now it is not called as a chromosome, instead it is called as a nucleoid. Nucleoid is a packaged DNA of prokaryotic cell. Clear? It is nucleoid is a packaged DNA of prokaryotic cell which is not present in the nucleus because it don't have a nuclear membrane. And a nuclear membrane नसतो. This prokaryotic DNA just suspended into the cytoplasm of the prokaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेलच्या सायटोप्लाझम मध्येच हा प्रेझेंट असलेला बघायला मिळतो आणि त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लिओइड असं म्हणतो. सो दिस पॅकेजिंग इज रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ अ न्यूक्लिओइड. अँड सो very big DNA, that is a 1100 micrometer DNA, can be folded and refolded and form a supercoils and fit into the very small 2 micrometer cell. Clear? 2 micrometer cell मध्ये हा फिट केलेला आपल्याला. So this is the DNA packaging in the prokaryotic cell. Prokaryotic cell मध्ये DNA packaging आपल्याला अशी असलेली बघायला मिळते. The next comes to the DNA packaging in eukaryotic cell. Eukaryotic cell. DNA packaging in the eukaryotic cell. This eukaryotic cell has a 2 large DNA. आता आपण बघितलं how much is the size of a DNA, length of the DNA 2.2 meter. 2.2 meters DNA. And what is the size of a nucleus? It is about 2 micrometer. 2 micrometer. And then how this meters of a DNA fits into the micrometer? बघा, तुम्ही ऐकलं असेल एक पैठणी भेटते एका काळीपेटीमध्ये बसते. ऐकलं की नाही? काळीपेटीमध्ये बसणारी पैठणी नाही आहे ती. अरे बाबा, कोल्हापूरला आहात, लक्षातच ठेवायचं की आपल्याला माहीत पाहिजे. तू ऐकलीस काळीपेटीमध्ये बसणार. आता पण पैठणी हा प्रकार काय असं काही विचारू नका. पैठणी हा साडीचा एक प्रकार आहे, सिल्क साडीचा एक प्रकार आहे आणि ते महाराष्ट्राचं आयडेंटिफिकेशन आहे, लक्षात ठेवायचं. स्पेशल महाराष्ट्रामध्ये बनणारी साडी जी आहे सिल्कपासूनची त्याला पैठणी असं म्हणतो. तर ती पैठणी एका काळीपेटीत बसते. प्रश्न पडला ना कशी काय, आपली काळीपेटी लावली काळी ती काळीपेटी, नाहीतर काळीपेटी हा प्रश्न पुन्हा पडायचा. कारण आजकाल काळीपेटी पण वापरत नाही. ठीक आहे, वापरत नाही. ते काय टपरीवाले वगैरे वापरतात, तो भाग वेगळा. पण घरामध्ये कोण वापरत नाही. वापरतं कोण येत नाही. ते लायटर आहे, गॅस पेटला, सगळं झालं, आधी काय दिवा वगैरे लावायचा काय प्रश्न पडत नाही. तर ती काळीपेटी आहे त्याच्यात फिट होते. म्हणजे एवढी मोठी साडी असते, मीटर्स लॉंग, 6 मीटर असते, 9 मीटर असते.
आणि अजून 2 मीटर अशी रुंद पण असते. तर ती सगळी साडी एका छोट्याशा सेंटीमीटरच्या याच्यामध्ये कशी फिट होत असेल हा प्रश्न आहे. तर ती सेम होते. किंवा तुम्ही पतंग उडवला, पतंग उडवण्यासाठी किती लांब मांजा आणला होता. मांजा किती लांब असतो, तो किती मीटर लांब असतो माहिती आहे? 100 मीटर, 100 मीटर तरी असतो कमीत कमी. 100 मीटर मांजा. घरामध्ये तुमचं घर 100 मीटरचं आहे का? नाही. मग कसं बसवता? वाइंडिंग. ठीक आहे. वी वाइंड अराउंड द वन रॉड असतो, त्याच्या भोवती आपण गुंडाळतो आणि मग तो एका छोट्याच्या कुठल्या तरी कोपऱ्यात बसतो. घर लागत नाही बसायला त्याला, पण छोटासा लागतो. आणि तो गुंडाळला नाही तर पूर्ण घर सुद्धा पूर्ण. तर एवढं साधं सिंपल मेकॅनिझम आपल्याला युकॅरियोटिक सेलमध्ये सुद्धा असलेलं बघायला मिळतं. तेच आपण मेकॅनिझम आता डिटेलमध्ये बघणार आहोत. In eukaryotic cell, there are special type of protein. Eukaryotic cell, special proteins are present. Special proteins, and these special proteins are called as a histone proteins. There are not only histone proteins present in the packaging of the eukaryotic DNA. In addition to the primary proteins are the histone protein. लक्षात ठेवायचं. फक्त हिस्टोन प्रोटीन असतात का युकॅरियोटिक सेलमध्ये पॅकेजिंग करण्यासाठी? तर नसतात, ॲडिशनल असतात. पण प्रायमरी जर म्हटलं तर आपण हिस्टोन प्रोटीन हे लक्षात घेणार आहोत. इन ॲडिशन टू दिस हिस्टोन प्रोटीन देर आर हायली डायनामिक स्ट्रक्चर जर तयार करायचं असेल, डायनामिक म्हणजे कॉईल पण झालं पाहिजे पटकन आणि रिझॉल्व पण झालं पाहिजे इमिडिएटली ॲक्सेस करण्यासाठी. तर ते स्ट्रक्चर म्हणजे आपण जो मांजा असतो तो डायनामिक स्ट्रक्चर आहे असं म्हणूया. डायनामिक काय? मांजा खोलला, आपला जो काय म्हणतो आपण त्याला, रोल, मांजा रोल. तो मांजा रोल जो आहे तो डायनामिक स्ट्रक्चर आहे. म्हणजे मांजा गुंडाळला आणि पुन्हा काढला, असं आपल्याला पाहिजे तसं करता येतं. तर त्याच्यासाठी आपल्याला अजून एक प्रोटीन त्याच्यामध्ये असलेले बघायला मिळतात, त्याला आपण नॉन हिस्टोन प्रोटीन असं म्हणतो. हिस्टोन प्रोटीन. ओके, असे 2 प्रोटीन असतात. अँड वी नो दॅट इन ह्युमन बीइंग और इन द eukaryotic cell there is a specialized structure which contain a DNA is the chromosome. Chromosome. लक्षात ठेवा. Chromosome. Chromosome is simply you can say it is a colored body. Soma means body, chroma means color. Colored body observed in the nucleus of a eukaryotic cell. That is a chromosome. त्याला वेगळा असा अर्थ काही नाही. ठीक आहे. Colored body which is observed in the nucleus is the chromosome. And this chromosome is formed of a बेसिक स्ट्रक्चर. ह्या क्रोमोझोमला जे बेसिक स्ट्रक्चर असतं त्या बेसिक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? क्रोमॅटिन. And this chromatin structure is formed of a DNA plus histones. लक्षात ठेवा. हे क्रोमॅटिन कशाने बनलेलं असतं? Chromatin is formed of a DNA plus histone. बरोबर? And this chromatin binds with a non-histone protein and forms a chromosome. बघा, साधं सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. काय? DNA हिस्टोन, क्रोमॅटिन नॉन हिस्टोन, क्रोमोझोम. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हे स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळतं. सो how this chromatin structure is formed that we will discuss in the detail. The first important aspect in this DNA packaging of the eukaryotic cell, the histone proteins. Histone proteins. पहिला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपण हिस्टोन प्रोटीन. कारण DNA अगोदर डिस्कस केलेला आहे आपण स्ट्रक्चरमध्ये, पुन्हा DNA डिस्कस करायची गरज नाही. हिस्टोन प्रोटीन. हिस्टोन प्रोटीनच्या प्रॉपर्टीज पहिल्या लक्षात ठेवा.
properties. These are positively charged protein. लक्षात ठेवा. पहिली प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची कुठली आहे? हिस्टोन प्रोटीन्स आर पॉझिटिव्हली चार्ज्ड प्रोटीन. Why? Because they are rich in two basic amino acid. त्याच्यामध्ये दोन बेसिक अमिनो ऍसिड जास्त असतात. बरोबर? दोन बेसिक अमिनो ऍसिड, एक लायसिन आणि दुसरा असतं अर्जिनाइन. ठीक आहे? बघा, दोन बेसिक अमिनो ऍसिड्स याच्यामध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. एक आहे लायसिन आणि दुसरा आहे अर्जिनाइन. दीज आर द बेसिक अमिनो ऍसिड्स. बेसिक अमिनो ऍसिड और पॉझिटिव्हली चार्ज्ड अमिनो ऍसिड असं म्हटलं तरी चालेल. दे हॅव टू अमिनो ग्रुप अँड ओनली वन ऍसिडिक ग्रुप. अमिनो ऍसिड मध्ये काय असतात? दोन ग्रुप असतात. बरोबर? त्याला फंक्शनल ग्रुप असं म्हणण्यापेक्षा आपण दोन ग्रुप असतात, दोन फंक्शनल ग्रुप असतात. एक असतो अमिनो ग्रुप आणि दुसरा असतो ऍसिडिक ग्रुप. बरोबर? COOH ग्रुप आणि NH2 ग्रुप. NH2 ग्रुप इज द अमिनो ग्रुप, COOH ग्रुप इज द ऍसिडिक ग्रुप. क्लिअर? तर याच्यामध्ये काय असतात? बेसिक अमिनो ऍसिड मध्ये काय असतात? दोन अमिनो ग्रुप असतात इन वन ऑर अदर फॉर्म. कुठल्या तरी एका किंवा दुसऱ्या फॉर्ममध्ये असतील. काही अमाइड ग्रुपमध्ये असतील, अमाइन ग्रुपमध्ये असतील, काही वेगवेगळ्या प्रकारच्या. तर दोन अमिनो ग्रुप असतात म्हणून हे अमिनो ऍसिड काय असतात? बेसिक अमिनो ऍसिड असलेले बघायला मिळतात. आणि ह्या दोन बेसिक अमिनो ऍसिडची संख्या किंवा अमाऊंट ह्या प्रोटीनमध्ये जास्त असतं. सो वी कॉल इट ॲज अ रिच इन बेसिक अमिनो ऍसिड लायसिन अँड अर्जिनिन. अँड देअरफॉर these proteins are the positively charged protein and therefore they form a histone protein. So histone protein, why they can bind to the DNA? Because as earlier we have said in the prokaryotic cell, जर DNA निगेटिव्ह चार्जचा असेल तर त्याला बाइंड होणारे प्रोटीन कसले असतात लक्षात ठेवायचं? पॉझिटिव्ह चार्ज असतात. कायम हेच गोष्ट लक्षात ठेवायची, दुसरी कुठलीही गोष्ट लक्षात ठेवायची. त्या दोघांमध्ये चार्ज एक्सचेंज होतो आणि म्हणून DNA आणि प्रोटीन्स एकत्र येतात. DNA प्रोटीन कॉम्प्लेक्स तयार होतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची. सो दीज हिस्टोन प्रोटीन्स आर ऑफ डिफरंट टाइप. त्याच्या टाइप सुद्धा महत्त्वाचे आहेत. टाइप्स, दीज आर ऑफ डिफरंट टाइप. युजुअली 4 different types of histone proteins are found in the eukaryotic cell. बघा, H1 किंवा HA म्हटलं तरी चालेल. सगळ्यात आपण टर्म्स कुठल्या वापरतो? H1, H2A, H2B, H3 and H4. 4 प्रकारचे असतात, पण एक जो असतो तो डबल झालेला बघायला मिळतो. सो 5 different kinds of the histones divided into the 4 different types. 1, 2, 3, 4 and total 5 different types of histone proteins are present. त्याचे सब पार्ट सगळे जर मिळून पकडले तर 5 वेगवेगळ्या प्रकारचे हिस्टोन प्रोटीन. H1, हिस्टोन 1 असं म्हणा, हिस्टोन 2A, हिस्टोन 2B, हिस्टोन 3 and हिस्टोन 4 असे. ठीक आहे. अशा पद्धतीनं 5 different types of histone proteins are found in the chromatin structure. क्रोमॅटिन स्ट्रक्चर मध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारचे हिस्टोन प्रोटीन प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. What happens? These histone proteins comes out of these 5 different histone proteins. 4 histone proteins comes together in double manner. In double manner or in two in number or doubled structure
दे फॉर्म, त्याच्यातले 4 एकत्र येतात आणि त्याचं डबल होतं किंवा 2-2, एकाचे 2-2. ठीक आहे. हिस्टोन एक आहे, त्याचे 2 प्रोटीन एकत्र येतात आणि 8 प्रोटीनचा ग्रुप तयार केला जातो. सो 2 copies of 4 histones forms a 8 histone structure. 8 histone structure. लक्षात, 8 histone structure, and this 8 histone structure is called as a octamer. काय म्हटलं मी? 2 कॉपीज कुणाच्या? 4 हिस्टोन प्रोटीनच्या एकत्र येतात. 2 कॉपीज प्रत्येक 4 हिस्टोनच्या एकत्र येतात आणि त्याचं काय किती तयार होणार? 2 × 4 किती तयार झाले? 8 हिस्टोन स्ट्रक्चर तयार होतं आणि त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं मी? ऑक्टॅमर असं म्हटलं. MER मर, मियर म्हणायचं त्याला. इथला ई निघून जातो पण त्याला मियर म्हणायचं, युनिट असं म्हणायचं. बघूया आपण हे ऑक्टॅमर स्ट्रक्चर कशा प्रकारचं असतं. आपण हिस्टोन ऑक्टॅमर असं म्हणतो. हिस्टोन ऑक्टॅमर. आता बघा आपल्याकडे किती प्रकारचे हिस्टोन प्रोटीन्स होते? 5, बरोबर. H1, H2A, H2B, H3 and H4. ठीक आहे. मी इथे लिहितो पाहिजे. H1, H2A, H2B, H3 and H4. अशा 5 प्रकारचे आहेत. आउट ऑफ दिस व्हॉट हॅपन्स? H2A, H2B, H3 and H4 comes together, joins together side by side. बघूया. एक आहे, 2 आहे, 3 आहे आणि 4 आहे, बरोबर. त्याच्यातल्या एकाला H2A म्हणा, दुसऱ्याला H2B म्हणा, तिसऱ्याला H3 म्हणा, H4. क्लिअर? 4 आले, बरोबर. अशाच प्रकारे अजून 4 एकत्र येतात. आता मी बाजूला लिहितो जरासं, म्हणजे जरा थोडासा ट्विस्ट केलेला म्हणून तुम्हाला 4ही बाजूला दिसेल. याच्यातला दुसरा काय असतो बघा. इथं H3 असेल, हा जो दिसेल तो H2A असेल, H2B असेल आणि हा इथला असेल H4 असेल. क्लिअर? म्हणजे 2 कॉपीज ऑफ ईच हिस्टोन ऑफ दिस 4 टाइप comes together and now form the 8 histone structure. आता किती झाले बघा? 2 H2A, 2 H2B, 2 H3 and 2 H4 becomes 8 histones. And this complete structure is called as a histone octamer. बघा, it is a octamer. क्लिअर? हा ऑक्टॅमर कशामुळे म्हटलं आपण त्याला? 8 हिस्टोन प्रोटीन न तयार झाला म्हणून त्याला ऑक्टॅमर म्हटलं. लक्षात ठेवायचं. ऑक्टॅमर
8 members of these histone proteins are present. 2. फक्त which is absent in this histone octamer, H1 is not present in the histone octamer. हे क्लिअरली लक्षात ठेवायचं. H1 is not present in the histone octamer. ठीक आहे, H1 is not present in the histone octamer. ही गोष्ट लक्षात ठेवायची. So formed structure is the octamer. So this octamer acts as a building blocks, or it is a substrate for the winding of the DNA around this octamer. हा octamer काय म्हणून काम करतो? एक सबस्ट्रेट म्हणून काम करतो की ज्याच्या भोवती हा DNA वाइंड होणार आहे. जसं आपण मांजा बघितला, मांजा डोक्या आपण विचार केला, मांजाचा विचार केला. दुसरा मांजा रोल होता. मांजा काय केला आपण? त्या रोल भोवती गुंडाळला. रोल म्हणजे काय झाला? ऑक्टॅमर. ठीक आहे. आता हेच स्ट्रक्चर मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं रिप्रेझेंट करून दाखवतो, म्हणजे अशा प्रकारे. ठीक आहे. याच्यामध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पार्ट बघूया. किती झाले? 8 पार्ट्स झाले, बरोबर. एक आपण ब्लॉक घेतलेला आहे. पूर्ण ब्लॉक म्हणायच्या ऐवजी आपण एक सिलेंड्रिकल ब्लॉक घेतलेला आहे आणि त्या सिलेंडरमध्ये सिलेंडर आहे आणि त्याच्यामध्ये हा 1 2 3 4 अशा पद्धतीनं. आता 2 जो आहे तो 2A 2B 3 4 असं म्हणा. हा वरचा झाला. खाली सुद्धा काय असेल? 2A 2B अशा पद्धतीनं असेल, त्याच्या अपोजिट असेल. तर अशा प्रकारचा एक सिलेंडर किंवा ऑक्टॅमर तयार झालेला बघायला मिळतो. आता ह्या ऑक्टॅमरच्या भोवती काय होतं? DNA वाइंड होतो. क्लिअर. आता बघूया. हे ऑक्टॅमरचं स्ट्रक्चर लक्षात आलं. देन वी स्टार्ट्स द ॲक्च्युअल पॅकेजिंग. आत्ता पॅकेजिंग आपल्याला लक्षात यायला सुरू होईल, किंवा आत्ता आपण बघणार आहे की पॅकेजिंग कशा प्रकारे होतं. सो दिस ऑक्टॅमर्स आर द युनिट फॉर द वाइंडिंग ऑफ द DNA अराउंड इट. बघा, मी आता काही त्याच्यात किती स्ट्रक्चर असतात ते मी काही काढत बसत नाही. मी फक्त असं सहज एक स्ट्रक्चर काढतो. तर याच्यामध्ये काय होतं? सपोज इट्स अ DNA, long DNA, 2.2 meter DNA. This DNA start to wind around the histone octamer. Histone octamer च्या भोवती हा DNA काय करतो? वाइंडिंग किंवा गुंडाळायला सुरू होतो. गुंडाळायला सुरू होत असताना तो कसा गुंडाळला जातो बघा. 1 बघा, आता मी इकडून बाजू. ओके. किती टर्न झाले लक्ष दिसतंय तुम्हाला? आता मी थोडासा आपल्या बाजूनं किती टर्न झाले? नाही लक्षात येत. किती वेळा याला गुंडाळलं ही गोष्ट एक लक्षात ठेवायची. इट स्टार्ट्स ॲट दिस पॉइंट. सुरुवातीपासून होत नाही, जरा बाजून होते आणि एंड सुद्धा इथं होत नाही. जरा मी वरती काढलं घेतलं तरी चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने जवळजवळ 1 3/4 एवढं टर्न आपल्याला DNAचा एका हिस्टोन भोवती झालेला बघायला मिळतो. बघा, नाव दिस कंटेन्स अबाउट 200 बेस पेअर्स अराउंड दिस
हिस्टोन ऑक्टॅमर. हिस्टोन ऑक्टॅमरच्या भोवती किती बेस पेअर्स असतात? जवळजवळ 200 बेस पेअर्स याच्या भोवती असलेले बघायला मिळतात. आउट ऑफ दिस 146 base pairs are closely or directly attached to, directly in contact with the histone octamer. ह्या 200 पैकी किती बेस पेअर हिस्टोन ऑक्टॅमरच्या डायरेक्ट अटॅचमेंट मध्ये असतात? 146. रिमेनिंग 54 base pairs are present in between the two octamer. Remember, आता मी दुसरा ऑक्टॅमर इथं काढतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आता हा दुसरा ऑक्टॅमर काय करणार? बघा, क्लियर? हा दुसरा ऑक्टॅमर झाला. आता याच्यामध्ये हा दुसरा ऑक्टॅमर. नाउ दिस each octamer is formed of 8 number of histone proteins, and in which only H2A, H2B, H3 and H4 are present. But where this H1 is present? What is the role of H1? H1 is playing a role in the linker DNA. आता linker DNA याच्याऐवजी थोडक्यात एक वेगळं स्ट्रक्चर आपण काढूया, म्हणजे तुम्हाला लिंकर डीएनए मोठं स्ट्रक्चर काढून आपण बघूया. असं इकडून जर सुरू झाला डीएनए पण मी मोठा काढतो असं तुम्हाला पलीकडच्या बाजूला पण आहे. ठीक आहे. नाउ दिस हिस्टोन प्रोटीन 1 प्लेज इम्पॉर्टंट रोल हियर. त्याचा रोल आपल्याला दुसऱ्या बाजूला असलेला बघा. हिस्टोन प्रोटीन जॉइन्स दिस स्ट्रक्चर टुगेदर. इट्स H1 and therefore this histone protein is attached or in connection with a linker DNA. हा जो मधला डीएनए असतो त्याला काय म्हणायचं? लिंकर डीएनए. ठीक आहे, लिंकर डीएनए. and therefore this histone 1 protein is also called as a linker histone protein. लिंकर हिस्टोन प्रोटीन. ठीक आहे. बघा, नाउ this 146 base pair DNA is the octamer DNA or it is a core DNA. core DNA, octamer core DNA. किती बेस पेअरचा असतो तो? 146. त्याचं कारण असं की ह्या इथपासून जरा थोडासा इकडं इथपासून इथपर्यंतचाच डीएनए हा डायरेक्ट कोअरला अटॅच असतो. हिस्टोन कोअरला, हिस्टोन ऑक्टॅमरला अटॅच असतो. आणि म्हणून तो डीएनए किती भरतो म्हणून आपण सांगितलंय किती बेस पेअर लांब असतो? 146 बेस पेअर लांब असतो, म्हणून त्याला कोर डीएनए असं म्हणायचं. आता उरलेला जो डीएनए आहे विच इज इन कनेक्शन विथ और विच इज लिंकिंग बिटवीन, विच फॉर्म्स अ लिंक्स बिटवीन टू नियरेस्ट हिस्टोन ऑक्टॅमर्स. दोन जवळजवळच्या हिस्टोन ऑक्टॅमर मध्ये लिंक तयार करणारा जो डीएनए आहे त्याला काय म्हणायचं? लिंकर डीएनए. and this linker DNA is about 54 base pair long. लिंकर डीएनए किती लॉंग आहे? 54 बेस पेअर लॉंग असलेला बघायला मिळतो. क्लियर? आता बघा, याच्यामध्ये
आपल्याला इथं सांगता येईल हिस्टोन ऑक्टॅमर, हिस्टोन ऑक्टॅमर, लिंकर डीएनए, लिंकर हिस्टोन, and this is the core DNA. Core DNA. Clear? And now this complete structure is called as a nucleosome. त्या कंप्लीट स्ट्रक्चरला काय म्हणायचं? न्यूक्लिओझोम असं म्हणायचं. सो न्यूक्लिओझोम इज अ स्ट्रक्चर फॉर्म्ड ऑफ अ कोर डीएनए, लिंकर डीएनए, लिंकर हिस्टोन प्रोटीन अँड द हिस्टोन ऑक्टॅमर जे आपण अगोदर बघितलं. या सगळ्याला मिळून आपण काय म्हणतो? न्यूक्लिओझोम स्ट्रक्चर असं म्हणतो. ठीक आहे. दिस न्यूक्लिओझोम स्ट्रक्चर इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिडक्शन इन द साईज ऑफ द डीएनए. डीएनएची साईज रिड्यूस करण्यासाठी हे फार महत्त्वाचं असलेलं बघायला मिळतं. क्लिअर? तर अशा पद्धतीनं आपल्याला जर आपण थोडक्यात अजून काही गोष्टी आपल्याला जर बघायच्या झाल्या त्या जर आपण याच्यामध्ये डिटेल जर बघितलं तर किती बेस पे किती लेंथ याची किती नॅनोमीटर होईल रे? बघा जरा 200 इंटू 0.34 नॅनोमीटर करून बघा जरा असं मला सांगा. किती होते? टू 200 इंटू 0.34 0.68 बरोबर ना? 0.68 68 नॅनोमीटर ॲक्च्युअल लेंथ होते. बट ॲक्च्युअली द साईज ऑफ अ न्यूक्लियोझोम इज ओनली 11 नॅनोमीटर. साईज ऑफ अ न्यूक्लियोझोम किती आहे? 11 नॅनोमीटर. एवढी छोटी साईज आपल्याला ह्या न्यूक्लियोझोमची असल्यामुळं हा कंप्लीट डीएनए आपल्याला जवळजवळ 3 टाइम्स शॉर्ट केलेला बघायला मिळेल. किती? 3 to 4 टाइम्स शॉर्टर डीएनए झालेला बघायला मिळेल. म्हणजे 3 टाइम पॅकेजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळेल. क्लिअर? बघा आता हे जे हिस्टोन न्यूक्लियोझोम असतात किंवा सिम्पली न्यूक्लियोझोम असतात, these न्यूक्लियोझोम्स आर द बेसिक युनिट फॉर द कॉइलिंग ऑफ द डीएनए. डीएनएचं कॉइलिंग 2 झालं, त्याच्या पुढे काय असेल? तिसरा असेल. तिसरा असेल. बघा कुठूनही सुरू होते काय? अशा पद्धतीनं नंतर पुन्हा दुसरा त्याच्या पुढे असेल. अशा पद्धतीनं एक स्ट्रिंग ऑन बीड स्ट्रक्चर तयार झालेलं बघायला मिळेल. कसलं स्ट्रक्चर असतं ते? स्ट्रिंग ऑन बीड. न्यूक्लियोझोमचं स्ट्रक्चर लक्षात आलं? हां, स्ट्रिंग ऑन बीड किंवा साधं सिंपल. मी छोट्या छोट्या बीड्स जर एकत्र आणल्या, मण्यांची माळा आहे असं म्हणूया, मी फक्त डायरेक्ट त्याच्याभोवती डीएनए कशा पद्धतीनं अशा प्रकारची एक स्ट्रिंग तयार झालेली बघायला मिळते. दिस स्ट्रिंग इज नथिंग बट द क्रोमॅटिन. क्रोमॅटिन त्यालाच काय म्हणायचं? ह्या स्ट्रिंगला काय म्हणायचं? क्रोमॅटिन असं म्हणायचं. नाव दिस स्ट्रिंग अगेन अंडरगोज अ फोल्डिंग into the 6 nucleosomes in one ring. 6 न्यूक्लियोझोम इन 1 रिंग. एका रिंग मध्ये 6 न्यूक्लियोझोम एकत्र येतात. कसे येतात बघा? हा एक न्यूक्लियोझोम आपल्याला असलेला बघायला मिळेल, हा दुसरा असलेला बघायला मिळेल, तिसरा, चौथा, पाचवा आणि त्याला थोडासा ओव्हरलॅप झालेला असेल. कारण त्याचं असं
की स्पायरल असलेलं बघायला मिळेल तुम्हाला, बरोबर. स्पायरल, त्या स्पायरलच्या एका लाईन मध्ये त्या स्पायरल वरती हे सगळे अरेंज झालेले बघायला मिळतात. म्हणून ठीक आहे, अशा प्रकारचं 6 न्यूक्लियोझोम्स comes together and form another level of a folding or packaging, and this packaging is called as a solenoid structure. क्लिअर लक्षात ठेवायचं. ह्या लेवलच्या स्ट्रक्चरला काय म्हणायचं, म्हणजे एक न्यूक्लियोझोम अनेक न्यूक्लियोझोम बरोबर एकत्र येतात, एका जवळजवळ येतात, क्लोज येतात आणि त्यांचं अजून स्पायरलमध्ये कन्व्हर्जन झालेलं बघायला मिळतं. आणि ते जे स्पायरलचं स्ट्रक्चर आहे, सिंगल स्पायरल स्ट्रक्चर इज नथिंग बट द सोलेनॉइड स्ट्रक्चर. क्लिअर. आता हे सोलेनॉइड स्ट्रक्चरची साईज काय असेल, आता आपण बघितली. एका न्यूक्लियोझोमची साईज किती होती, 11 मायक्रोमीटर, सॉरी नॅनोमीटर, 11 नॅनोमीटर. याचे काय होईल, डबल होईल, 22 नॅनोमीटर होईल. ठीक आहे. पण याच्यातला थोडासा स्पेस मधला लक्षात घेता, इट इज अबाउट 30 नॅनोमीटर स्ट्रक्चर. ठीक आहे, 30 नॅनोमीटर स्ट्रक्चर. आणि असे स्ट्रक्चर एकमेकांना स्टॅक होत राहतात. म्हणजेच एका 30 नॅनोमीटर स्ट्रक्चर मध्ये किती डीएनए वाइंड अप झालेला आहे आपण बघितलं होतं. एका न्यूक्लियोझोमच्या भोवती किती डीएनए असतो, 68 नॅनोमीटर डीएनए असतो. इंटू 6 ऑक्टॅमर आहेत, बरोबर. किती झालं, बरोबर ना. नाउ दिस 400 nanometer DNA is packaged into the only small structure that is a 30 nanometer. किती टाइम्स फोल्ड झाला, 10 to 11 टाइम फोल्ड झाला, जवळजवळ 11 टाइम्स फोल्डिंग झालं. आता नंतर ह्याच स्ट्रक्चरमध्ये जवळजवळ अनेक हे स्टॅक येतात. म्हणजे एक छोटा स्टॅक आहे हा 6 याचा, त्याच्याच भोवती दुसरा असेल, बरोबर. त्याच्याच भोवती दुसरा, एकमेकाला जोडायचे. हे स्पायरल, जसं स्पायरल असतं तसंच यांचं स्पायरलिंग होतं आणि त्याच्यानंतर क्रोमोझोम तयार होतं. इट अंडरगोज. आता इथपर्यंत मात्र कोणाचीही गरज लागत नाही. कशाला, पॅकेजिंगसाठी. फक्त काय, डीएनए अँड हिस्टोन. इथपर्यंत कुठले कशाची गरज लागली आहे का, नाही. दिस ओनली द न्यूक्लियोझोम अँड दिस न्यूक्लियोझोम आर फॉर्म्ड ऑफ अ डीएनए अँड हिस्टोन प्रोटीन. इट फॉर्म्ड अ सोलेनॉइड स्ट्रक्चर अँड दिस सोलेनॉइड स्ट्रक्चर अंडरगोज अ कॉइलिंग, फर्दर कॉइलिंग अँड फॉर्म्स अ क्रोमोझोम. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या स्ट्रक्चरच्या नंतर काय तयार झालेलं बघायला मिळतं, क्रोमोझोम तयार झालेले आपल्याला मिळतात. ओके. अँड क्रोमोझोम आर ऑफ व्हेरी फ्यू नॅनोमीटर इन साईज. त्याची जर थिकनेस बघितली तर 30 नॅनोमीटर असेल, बरोबर. 30 नॅनोमीटर असेल आणि त्याच्यापेक्षा कमी आपल्याला अनेक जर एकत्र आणले तर हा डीएनए पूर्ण एका छोट्याच्या क्रोमोझोममध्ये फिट झालेला आपल्याला मिळतो. क्लिअर. दिस कम्प्लीट स्ट्रक्चर इज नथिंग बट द क्रोमोझोम. बघा, असं करत 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 जवळजवळ एकदम छोटासा डीएनए आपल्याला एका छोट्याचं स्ट्रक्चर डीएनए तयार केलेलं बघायला मिळतं. त्याला आपण काय म्हणतो, क्रोमोझोम असं म्हणतो. क्लिअर. ही पॅकेजिंग आपल्याला वेगळ्या पद्धतीने झालेली बघायला मिळते. आता सोलेनॉइड स्ट्रक्चरचं कन्व्हर्जन क्रोमोझोममध्ये होत असताना इथं आपल्याला काय लागणार आहे, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन्स लागणार.
अजून एक गोष्ट आपल्याला इथं लागणार आहे, सोलेनॉइड स्ट्रक्चरच्या नंतर एक गोष्ट लागणार आहे, नॉन हिस्टोन क्रोमोझोमल प्रोटीन. अँड दीज proteins are very essential for further packaging of this DNA or this solenoid structure into the chromosome. And then finally chromosomes are very small in structure which can fit into the nucleus. ते सगळे न्यूक्लियसमध्ये बसू शकतात. असं स्ट्रक्चर आपल्याला तयार झालेलं बघायला मिळतं. इट्स अ पॅकेजिंग ऑफ अ DNA in the eukaryotic cell. Clear? These chromosomes or its basic structure is the chromatin. This chromatin can be of two different types. हे chromatin आपल्याला दोन वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतं. हे आता स्ट्रक्चर जे आहे, आता आपण क्रोमोझोमचं बघितलेलं, हे तुम्हाला मायक्रोस्कोप खाली बघायला मिळतं. आता जे ॲडव्हान्स्ड मायक्रोस्कोप आहेत त्याच्या खाली बघायला मिळतं. हे कॉइलिंग झालेलं पण बघायला मिळतं, कारण ते प्रोटीनच्या बरोबर असतं. त्याच्या भोवतीचा DNA पण तुम्हाला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली बघायला मिळतो. म्हणून आपल्याला हे स्ट्रक्चर फायनल करता आलेलं आहे. सो दिस टाइप्स ऑफ अ क्रोमॅटिन इन eukaryotic cell. There are two different kinds of the chromatins present in the eukaryotic cell. One is the heterochromatin and other is the euchromatin. दोन वेगळ्या प्रकारचे क्रोमॅटिन आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. हेटेरोक्रोमॅटिन, इनॅक्टिव्ह क्रोमॅटिन. इट इज inactive in the sense there is a no replication, there is a no transcription in this chromatin. त्या क्रोमॅटिन मध्ये काय नसतं. हेटेरोक्रोमॅटिन मध्ये तो इनॅक्टिव्ह असतो. कशामुळे आपण त्याला इनॅक्टिव्ह म्हणतोय? बिकॉज इट हॅज अ नो रेप्लिकेशन गोइंग ऑन देयर इज अ नो ट्रान्सक्रिप्शन, म्हणजे जीन एक्सप्रेशन, जीन रिकग्नाइज केला जात नाही, रीड केला जात नाही, बरोबर. आणि रेप्लिकेशन सुद्धा इथं केलं जातं. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इनॅक्टिव्ह क्रोमॅटिन असं म्हणतो. अँड दिस इनॅक्टिव्ह क्रोमॅटिन इज compactly or highly packed structure. It is a highly packed, densely packed म्हटलं तरी चालेल. densely packed, dense packaging त्यात इथं झालेलं बघायला मिळतं. फॉर एक्झाम्पल when we think of the nucleus, गेल्या वर्षी तुम्ही बघितलं स्ट्रक्चर न्यूक्लियसचं, ठीक आहे. न्यूक्लियस मध्ये छोटे छोटे डार्क स्पॉट असलेले बघायला मिळतात. आणि काही ठिकाणी असे स्पॉट बघायला मिळत नाहीत. अशा पद्धतीनं क्रोमॅटिन आपल्याला प्रेझेंट असते. काही डेन्स असतात, काही स्ट्रक्चर आपल्या तिथे जास्त ऍक्टिव्हिटी झालेली बघायला मिळते. पण ज्या वेळेस आपण डार्क कलर्ड स्ट्रक्चर्स याच्यामध्ये बघतो, त्या डार्क कलर स्ट्रक्चरला काय म्हणायचं? हेटेरोक्रोमॅटिन. when we give a color to this chromatin in the nucleus, at that time they are stained very darkly, and those which are not stained darkly, light colored structure is a euchromatin. हा डार्क स्टेन झालेला बघायला मिळतो, हा लाईट स्टेन झालेला बघायला मिळतो. ठीक आहे. आता डेन्सली पॅक्ड आहे, त्याच्यानंतर त्याची दुसरी प्रॉपर्टी आहे डार्कली स्टेन्ड. डार्क स्टेन झालेला बघा, कारण तिथे ऍक्टिव्हिटीज कुठली होत नाही म्हणून. ठीक आहे. त्याच्यामध्ये डायरेक्ट क्रोमोझोम कधी सेपरेट होत नाही,
तर याच्यातले काही पार्ट्स महत्त्वाचे आपल्याला असलेले बघायला मिळतात हेटेरोक्रोमॅटिनचे. This heterochromatin is usually found at a different places of a chromosome. क्रोमोझोमच्या कुठल्या कुठल्या ठिकाणी आपल्याला हे हेटेरोक्रोमॅटिन बघायला मिळतात. 1. सेंट्रोमियर. सेंट्रोमियरच्या ठिकाणी जो पार्ट असतो डीएनएचा किंवा क्रोमोझोमचा तो काय असतो, इनॅक्टिव्ह असतो आणि त्याला हेटेरोक्रोमॅटिन. दुसरा टीलोमियर. टीलोमियर त्या ठिकाणी पण आपल्याला काय असलेलं बघायला मिळतं, हेटेरोक्रोमॅटिन. आणि इंटरकॅलेशन किंवा इंटरकॅलेटेड रिजन जो असतो त्या रिजन मध्ये सुद्धा आपल्याला हेटेरोक्रोमॅटिन प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. आता तुम्हाला दुसरा प्रश्न पडला असेल की हे सगळे शब्द काय आहेत. ठीक आहे, ज्यावेळेस आपण क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघतो त्यावेळेस हे सगळे शब्द तुम्हाला लक्षात येतील. एक जर क्रोमोझोमचं स्ट्रक्चर बघितले की नाही हे स्ट्रक्चर कधी असं, अजून थोडंसं मी मॉडिफिकेशन याच्यामध्ये करतो. इंटरकॅलेशन, इंटरकॅलेटेड रिजन. सेंट्रलचा पॉइंट असतो त्याला काय म्हणायचं, सेंट्रोमियर असं म्हणायचं. इट इज अ सेंटर ऑफ the chromatin or chromosome and the tip of a chromatin is a telomere. Telomere टिप जो आहे त्याला टेलोमियर असं म्हटलं जातं. टेलोमियर हा एक जबरदस्त पार्ट आहे आपल्या क्रोमोझोम मधला, ज्याचा टेलोमियर इंटॅक्ट राहतो, तो कधीच मरत नाही, अमर राहतो तो माणूस. माणूस का मरतो किंवा एज का होतं माणसाचं, म्हणजे नॅचरल डेथ का होते, तर हे टेलोमियर नष्ट होत राहतात. एकदा का डीएनए तयार झाला की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आलेले असतात, ऑक्सिडेटिंग एजंट आलेले असतात, ऑक्सिडायझिंग एजंट आलेले असतात, आणि ते एजंट काय करतात, हे जे एंड आहेत क्रोमोझोमचे ते ब्रेक करतात, आणि म्हणून कालांतराने काय होतं, त्या सेलमधला सगळा डीएनए नष्ट होतो आणि मग ती सेल मरते. असं करत करत एजिंग होतं आणि नॅचरल डेथ होते. ॲक्सिडेंटल डेथबद्दल मी सांगत नाही, नॅचरल डेथबद्दल बोलतो. आणि जर हे अशा सेल्स आपण बघितलेल्या आहेत किंवा अशा डिझाईन केलेल्या आहेत की त्याचे टीलोमियर्स इंटॅक्ट ठेवले, टीलोमरेज नावाचं एन्झाईम आहे की जे टीलोमियर तयार करतो किंवा टीलोमियरला प्रोटेक्ट करतं, असं एन्झाईम जर एखाद्या सेलच्या सोल्युशनमध्ये जर टाकलं तर ती सेल मरत नाही असं आपल्याला आलं. म्हणून त्याला इमॉर्टल एन्झाईम सुद्धा म्हटलेलं आहे. तुम्ही कधीतरी गुगलवरती गेला, इमॉर्टल एन्झाईम म्हणून टाकलं तर तुम्हाला ह्या टेलोमरेजचं नाव आलेलं बघायला मिळेल. क्लिअर. तर अशा प्रकारे हे 3 वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट असतात की ज्याच्यामध्ये हेटेरोक्रोमॅटिन असतो आणि त्याच्यामुळे ते इनॅक्टिव्ह असतात. देयर इज नो एनी काइंड ऑफ ॲक्टिव्हिटी गोइंग ऑन and they are darkly stained and therefore those are called as a heterochromatin. Conversely, we can think of the euchromatin. Euchromatin completely opposite असतात, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये याच्या अपोजिट प्रॉपर्टी असतात, बाकी काही नाही. बघा, इतर भागामध्ये क्रोमोझोमच्या इतर ठिकाणी काय असेल, युक्रोमॅटिन असेल. हे 3 पार्ट जर सोडले, इंटरकॅलेटेड रिजन, सेंट्रोमियर आणि टेलोमियर, इफ वी eliminate remaining part of the chromosome is a euchromatin. इतर पार्ट जो आहे तो काय असतो, euchromatin असतो. euchromatin काय, इनॅक्टिव्ह च्या ऐवजी काय असणार, हायली ऍक्टिव्ह. इट इज अ हायली ऍक्टिव्ह रिजन, हायली ऍक्टिव्ह रिजन, and therefore it is also called as a true chromatin. True chromatin.
त्यालाच आपण काय म्हणतो ट्रू क्रोमॅटिन. हायली ऍक्टिव्ह इन द सेन्स इट इज अंडरगोइंग द रेप्लिकेशन. त्याच्यामध्ये काय होत असतं रेप्लिकेशन. रेप्लिकेशन इज अ डुप्लिकेशन ऑफ अ डीएनए. कॉपीइंग ऑफ द डीएनए. डीएनएची कॉपी तयार होणारी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण रेप्लिकेशन असं म्हणतो. क्लिअर. फॉर्मेशन ऑफ अ डीएनए गोइंग ऑन रेप्लिकेशन. देयर इज अ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन सुद्धा होतं. ट्रान्सक्रिप्शन फॉर्मेशन ऑफ आरएनए फ्रॉम डीएनए. ट्रान्सक्रिप्शन कशाला म्हणायचं डीएनए पासून आरएनए तयार करण्याची प्रोसेस आहे त्या प्रोसेसला काय म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणतात. आपण बघणार ह्या चॅप्टरमध्ये पुढे आपल्याला कदाचित ह्या सगळ्या गोष्टी बघायच्या. ठीक आहे. म्हणून मी आता लगेचच त्या एक्सप्लेन करत बसत नाही. आपला हा पॉईंट झाला की आपल्याला डीएनए रेप्लिकेशन बघायचं. म्हणून रेप्लिकेशन हा शब्द काय आहे तर कॉपिंग ऑफ द डीएनए. व्हॉट इज ट्रान्सक्रिप्शन. कॉपिंग ऑफ अ डीएनए इन द फॉर्म ऑफ आरएनए. डीएनएची कॉपी आरएनए मध्ये कन्वर्ट करणे त्याला काय म्हणायचं ट्रान्सक्रिप्शन असं म्हणायचं. आणि अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटी ज्या ठिकाणी चालतात त्या ठिकाणाला काय म्हणायचं किंवा त्या क्रोमॅटिनला काय म्हणायचं यूक्रोमॅटिन असं म्हणायचं. बिकॉज इट्स ऍक्टिव्ह देअरफॉर इट इज लूजली पॅक्ड. इट इज लूजली पॅक्ड स्ट्रक्चर ऑफ अ क्रोमॅटिन. एकदम लूज पॅकिंग असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला लास्ट प्रॉपर्टी असते स्टेनिंग. कसं होतं तर लाईट स्टेन्ड स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. इट इज अ लाईटली स्टेन्ड स्ट्रक्चर. इट्स अ यूक्रोमॅटिन. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज जर आपण बघितल्या तर हेटेरोक्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन. एका छोट्याशा एक्झाम्पलने मी समजावून सांगणार आहे. तुम्ही जी कपडे घालत नाहीत रेग्युलर कधीतरी ऑकेशनला घालता अशी कपडे काय करता कुठे ठेवता एकदम पॅक घडी घालून. बरोबर ना. इस्त्री करून एकदम पॅक घडी घालून एखाद्या छोट्याशा कॅरी बॅगमध्ये किंवा कपड्याची बॅग असेल आणि अजून ट्रंक असेल तर त्या ट्रंकमध्ये आणि कपाटामध्ये. दररोज वापरता का नाही वापरत. दररोज वापरत नाही म्हणून डेन्सली पॅक्ड स्ट्रक्चर असतं आणि ते वापरत नाही. इट इज नॉट इन यूज इनॲक्टिव्ह आहे. बरोबर. आणि त्याचा कलर जातो का हां म्हणून डार्कली कलर. पण रेग्युलर यूज करणारे कपडे असतात ते काय असतात लूज असतात. गेला की काढून टाकला की फेकला की तसा लूजली अरेंज असतात. आणि दररोज वापरल्यामुळे काय होतं त्याचा कलर कमी होतो. ॲक्च्युली तसं नाही आपल्या फक्त समजून घेण्यासाठी. आणि ते ॲक्टिव्ह असतात. दररोज हा ड्रेस घ्यायचा तो घालायचा म्हणून ते हायली ॲक्टिव्ह सुद्धा आपल्याला असलेले बघायला मिळतात. क्लिअर. तर अशा प्रकारे आपल्याला क्रोमॅटिन आणि यूक्रोमॅटिन आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. सो टुडे वी हॅव डिस्कस्ड अबाउट डिफरंट aspect of the DNA and the packaging of the DNA. यूकॅरियोटमध्ये हिस्टोन लाईक प्रोटीन असतात DNA पॅकेजिंगसाठी आणि त्याच्यामध्ये कॉइलिंग आणि सुपर कॉइलिंग सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतं. आणि यूकॅरियोटमध्ये जर बघितलं तर हिस्टोन प्रोटीन ॲज वेल ॲज नॉन हिस्टोन प्रोटीन प्लेज इम्पॉर्टंट रोल अँड देअरफॉर फॉर्म अ पॅकेजिंग अँड सो पॅकेज्ड स्ट्रक्चर्स in case of a prokaryotic cell is called as a nucleoid. prokaryotic cell च्या बाबतीत काय म्हटलं जातं न्यूक्लिओइड म्हटलं जातं. in case of a eukaryotic cell it is called as a chromosome. clear. Thank you.